36 वर्षांनंतर जुळले ऋणानुबंध. कौलव केंद्र शाळेतील 1990च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात. माणसाच्या आयुष्यात अनेक मित्र येतात आणि जातात, पण शालेय जीवनातील मित्र आणि त्या आठवणी कायम काळजाच्या कप्प्यात साठवलेल्या असतात. याचाच प्रत्यय नुकताच राधानगरी तालुक्यातील केंद्रशाळा कौलव येथे आला. सन 1990मधील इयत्ता 7वीच्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल 36 वर्षांनंतर आयोजित करण्यात आला होता. या अभूतपूर्व सोहळ्याने बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावूक वातावरणात झाली. 36 वर्षांनंतर एकमेकांना पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुरुवातीला सर्व मित्रमैत्रिणींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. "तू कसा आहेस आणि कुठे असतेस?" या प्रश्नांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. काही काळ सर्वजण आपले हुद्दे पदे विसरून पुन्हा एकदा त्याच लहान वयातील बेंचवर बसल्याचा अनुभव घेत होते. स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाण्यांच्या सुरेल मैफलीत जुन्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले, तर काही मित्रांनी सादर केलेल्या कवितांनी शालेय जीवनातील खोड्या आणि गुरुजींचा धाक पुन्हा एकदा जिवंत केला. या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी उपस्थित असलेल्या मित्रमैत्रिणींनी आपल्या जडणघडणीत शिक्षकांचा असलेला वाटा अत्यंत कृतज्ञतेने व्यक्त केला. ज्या शाळेनी आपल्याला जगावे कसे हे शिकवले, ज्या मैदानावर आपण बागडलो, त्या शाळेप्रती आपले काहीतरी देणे लागते, या भावनेतून सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प सोडला. शाळेच्या प्रगतीसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी संकलित करून ठोस मदत देण्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले. जेवणाच्या पंगती आणि गप्पांच्या ओघात हा सोहळा कधी संपला हे कोणालाच समजले नाही. शेवटी पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देत आणि बालपणाच्या आठवणींची शिदोरी सोबत घेत सर्वांनी जड अंतःकरणाने निरूप घेतला. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी.